24 वर्षापासून महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आपण नियमित साजरी करतो। आपल्या जयंतीचं वैशिष्ट्य असं असते की कोणताही वाजा गाजा न करता म्हणजे आधुनिक वाद्य न वाजवता आपण वैचारिक दृष्टीने ही जयंती साजरी करत असतो। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले की जय। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले की जय। जय ज्योती जय क्रांती। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो। जय ज्योती जय क्रांती। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। शाहू फुले निमित्त हे आपली मिरवणूक भारताचे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आलेली आहे। दरवर्षीप्रमाणे आपण गावातील चारही महापुरुषांच्या पुतळ्यांना मालार्पण करून या कार्यक्रमाचं स्वरूप देत असतो। तर या वेळेस आमच्या उत्सव समितीचे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले उत्सव समितीचे अध्यक्ष सतीश क्षीरसागर आणि अनिल भाऊ वानखडे यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं पूजन आणि मालार्पण करावी। विजय असो। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। भारतीय संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। चिरायू हो, चिरायू हो, चिरायू हो। केशव आंबेडकर विचार प्रणाली जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। महाराज की जय। रॅलीमध्ये भारताच्या आपल्या देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याचं पूजन आणि मालार्पण करण्यासाठी मी विनोदभाऊ लोळ आणि शुभम खंडारे यांना विनंती करतो। गोपाल अत्तरकर चल गोपाल तू हे गाव मागील 25 ते 30 वर्षापासून महात्मा फुले जयंती वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा
25 ते 30 वर्षाचा हा इतिहास आहे. ज्यावेळेस 11 एप्रिल रोजी 20 फेब्रुवारी ही तारीख महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती होती, ते सुद्धा साजरी केली जात होती. जय ज्योती जय क्रांती. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा जय असो. राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी वर्ष चिरायू हो. चिरायू हो, चिरायू हो, राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी वर्ष चिरायू हो. चिरायू हो, चिरायू हो. जय ज्योती जय क्रांती. जय ज्योती जय फुलं आहे? सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पूजन करायचं आहे. पुष्पगुच्छ पुष्पहार अर्पण करून महिलांना विनंती आहे की समोर बसण्याची व्यवस्था केलेली आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचं द्विशताब्दी वर्ष आहे. एखाद्या व्यक्तीची जयंती 200 वर्ष साजरी होणे हे सोपी गोष्ट नाही आहे, कारण त्यांचं कर्तृत्व सुद्धा तसंच असायला हवं. महात्मा ज्योतिराव फुले यांनी फक्त शैक्षणिक सुधारणा केली नाही, तर समाजासाठी सर्वांगीण सुधारणेचा त्यांनी विक्रम केलेला आहे. सामाजिक सुधारणा, शैक्षणिक सुधारणा, विविध चालीरीतींच्या विरोधात, ज्या अन्यायग्रस्त चालीरीती होत्या त्यांच्या विरोधात सुद्धा त्यांनी बंड केलेला आहे. खूप साऱ्या चळवळी सुद्धा उभ्या केल्या आहेत आणि अशा व्यक्तीची जयंती आज आपल्या गावात साजरी होत आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंचा जय असो. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांचा विजय असो. मी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर अगदी दिल्लीपर्यंत संघर्ष करणारे संघर्ष योद्धा आहेत. आपल्या घराचीही तमाना बाळगता शेतकऱ्यांसाठी, वंचितांसाठी, शोषितांसाठी लढणारा हा एक आवाज आहे. त्यांचं स्वागत आमच्या समितीचे सुपडा बोचरे, अनंता खंडारे, संतोष क्षीरसागर हे करतायत. नियुक्ती झालेली आहे, त्यांचा सत्कार करणं हे क्रमप्राप्त होतं. विजूभाऊ शांत, संयमी, तेवढेच करारी नेतृत्व असणारे आणि खामगाव नगर परिषद धनानून सोडणारं असं एक नेतृत्व आहे. पुरुषोत्तम बोचऱ्यांना विनंती करतो या. खर तर बोलताय ग्रामीण भागातील युवकांना सर्वतोपरी खामगाव मध्ये सारंगभाऊ खंडारे, दत्तभाऊ जावळकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जी खामगाव मध्ये जयंती साजरी मोठ्या उत्साहात केली जाते, त्यांचा ही जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात सिंहाचा वाटा आहे. गावोगाव फिरून योगेश भाऊ, दत्तभाऊ यांनी जे टीम जोडलेली आहे त्याच्या माध्यमातून पूर्ण खामगावात खूप मोठ्या प्रमाणात महात्मा ज्योतिराव फुले यांची. सरांचा अल्प परिचय सांगायचा तर सर परमार्थ सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील 10 गावांना या संस्थेने दत्तक घेतलेले असून गाव जलयुक्त करण्याचा त्यांचा मोठा उद्देश आहे. त्याचप्रमाणे गावातील स्वच्छता अभियान असो, शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या किटचे नियोजन असो, हे या संस्थेच्या शिक्षक आहेत. नेट सेट सारख्या परीक्षा 2 वेळा वेगवेगळ्या विषयात उत्तीर्ण आहेत. सध्या ते मराठी विषयातून PhD करत आहेत. ते उत्तम लेखक, वक्ता, कवी. त्यांचा आंदोलन नावाचा कविता संग्रह प्रकाशित आहे. तसंच त्यांच्या कविता सुद्धा आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या आहेत.
आपल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी थोडं 2-4 सगळ्यांनी यायचं आहे, पाठमध्ये टाकायचं आहे का आपल्याला स्वागताचा कार्यक्रम आटोपता घ्यायचा आहे. विशाल बोचरे, अनंता बोचरे. छत्रपती शिवाजी महाराज असा एक राजा जन्मला, ज्या राजाने हाच मानवतावाद, हेच मानवाचं कल्याण जगापुढे मांडलं, राज्य केलं. हीच शृंखला पुढे चालवत महात्मा ज्योतिराव फुले असा एक समाज क्रांतिकारक जन्माला आला. त्यांनी मानवाच्या कल्याणाची, विज्ञानवादाची गोष्ट जगापुढे मांडली, हे विचार जगापुढे मांडले. हीच शृंखला पुढे चालवत महात्मा फुलेंच्या नंतर असा एक महामानव जन्माला आला, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आंबेडकरांचं नाव घेतलं म्हणजे कोणालाही पाणी प्यावं लागतं. 11 एप्रिल 1827 साली असा एक महामानव जन्मला. आज त्या महामानवाची, समाज क्रांतिकारकाची आपण जयंती साजरी करीत आहोत. जयंती साजरी करणं हा एक भाग झाला. आपण कोणाची जयंती साजरी करतो हे आपल्या सर्वांना माहित आहे. या जयंतीसाठी महिलांची लक्षणीय उपस्थित आहे. जोरदार एकदा तुमच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे, कारण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले आणि महिला हे फारसं कुठं दिसत नाही. जिथं बोवा तिथं बाया असं महाराष्ट्राचं समीकरण झालेलं आहे. परंतु मांडवा हे गाव, मांडका हे गाव खरोखरच अपवाद आहे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करावं असं वाटतं. आज महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करत असताना महात्मा ज्योतिराव फुले समजून घ्यायचं आहे. व्यवस्थेच्या संदर्भात बोलताना सांगावं लागते की हे 2 मुस्लिम आणि ख्रिश्चन या 2 माणसांनी मायेच्या पोराला म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंना शिक्षणासाठी मदत केली. महापुरुष जात मानत नाही. फुले पुन्हा शिकायला लागले. लिजिट साहेब ख्रिश्चन समाजाचे, शेख समाजाचे, महात्मा फुले 53 मध्ये ज्ञानोदय सारख्या वृत्तपत्रामध्ये महात्मा फुले हा विचार व्यक्त करतात. आणि महात्मा फुले मी 1848 ला शाळा का सुरू केली याचं कारण सांगतात. ते हे की शिकलेली आई घरादाराला पुढे नेईल. किती वर्षाआधी हा विचार मांडला महात्मा फुलेंनी. मग बोलायला सुरुवात केली, दोघांनी फिरायला सुरुवात केली, दोघांनी बाहेर जायला सुरुवात केली. दोघं फिरतात हे लोकांना समजलं, दोघं बोलतात हे लोकांना समजलं. ही सासू सासऱ्याच्या समोर येते, सासऱ्याच्या समोर येते हे लोकांना समजलं. आणि तेथून आपल्या आधुनिक विचारांची सुरुवात महात्मा फुलेंनी केली. सुरुवात जय ज्योती महात्मा ज्योतिराव फुलेंचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा. आवाज येऊन नाही राहिला, लक्षात घ्या, महिलांचा आवाज पाहिजे. महात्मा ज्योतिराव फुलेंचा. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप मार्मिक शब्दात सरांनी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर मी आपले जे बक्षीस, आपण जे स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या, आपण काहीतरी जास्तीत जास्त 5 मिनिटात पुढचा कार्यक्रम संपवणार आहोत. तर मी विनंती करतोय आमचे बंधू संतोष बोचरे यांना की त्यांनी बक्षीस वितरण जाहीर करावं. त्यानंतर एकदम 2 ते 3 मिनिटात आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जितूभाऊ चोपडे हे बोलतील आणि मग आपण पुढच्या कार्यक्रमाचं नियोजन करूया. 5 मिनिटात. सर्वप्रथम इथं उपस्थित सर्व बहुसंख्येने उपस्थित असलेल्या सर्व आमच्या माता भगिनी तसेच गावातील सर्व पुरुष मंडळी उपस्थित झाल्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांचं इथं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आणि थोडक्यामध्ये आपण जी काल आपल्या दोन्ही शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि गावामध्ये आज रांगोळी स्पर्धा घेतली, यामध्ये बरेचसे काही विद्यार्थी महिला बसलेल्या होत्या.
त्यामधून आपल्याला आजच्या दिनी बक्षीस वितरणासाठी मी त्यांचे नाव जाहीर करतो आणि आपल्या पुढील कार्यक्रमाला आपण थोडक्यात सुरुवात करूया. निबंध स्पर्धेसाठी मी फक्त नाव अनाऊन्स करतो. सर्टिफिकेट आणि आपलं सन्मान चित्र आणि बाकी सर्व जे आहे ते कार्यक्रम चालू असताना आपण देणार आहोत. इथे विद्यार्थी सुद्धा आहेत. तर निबंध स्पर्धेमध्ये एकूण 40 विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे ऋषाली भगवान खंडारे. ऋषाली भागवत खंडारे या 9व्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. हिचा प्रथम क्रमांक आलेला आहे निबंध स्पर्धेमध्ये. द्वितीय क्रमांक आहे सानिका महादेव बोत्रे. ही 8व्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. तिचा द्वितीय क्रमांक आलेला आहे. आणि तृतीय क्रमांक 2 आहे ज्यामध्ये प्रमिला सुमेध वाकोडे ही हिवऱ्याची मुलगी आहे. ती 9व्या वर्गात शिकत आहे. तिचा तृतीय क्रमांक आलेला आहे. आणि चौथा तृतीय क्रमांक काढलेला आहे गौरी विजय क्षीरसागर. ही सुद्धा 9व्या वर्गाची विद्यार्थी आहे. सर्वांसाठी टाळ्या. यानंतर चित्रकला स्पर्धा घेतली आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये. यामध्ये सुद्धा जवळपास 5 क्रमांक काढलेले आहेत शिक्षकांनी. त्यामध्ये प्रथम क्रमांकामध्ये आहे प्रिया विजय खंडारी. ही 5व्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. खूप चांगलं चित्र हिनं काढलेलं आहे. विषय होता पाण्याचं संवर्धन. खूप चांगलं तिनं चित्र रेखाटलेलं आहे आणि आपल्या चित्रामधून सांगितलेलं आहे की पाणी कसं वाचवा, कसं पाण्याला किती महत्व आहे हे तिने तिच्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. द्वितीय क्रमांक आहे तेजल रवींद्र बोत्रे. ही 6व्या वर्गाची विद्यार्थिनी आणि त्यामधला द्वितीय क्रमांक आहे अनुष्का गौतम वानखडे. ही 6व्या वर्गाची विद्यार्थी आणि द्वितीयमध्ये यांचे सुद्धा खूप चांगले चित्र होते. आणि तृतीयमध्ये आहेत प्रियंका महादेव बोत्रे. ही 5व्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. आणि तृतीयमध्ये दुसरी आहे माधुरी गोविंदा हिवरखेडे. मयुरी गोविंदा हिवरखेडे ही सुद्धा 6व्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. ह्या चित्रकला स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना सर्वांसाठी एक वेळेस टाळ्या वाजू द्या. आणि आज जी रांगोळी स्पर्धा घेतली आपण गावामध्ये, त्या रांगोळी स्पर्धेमध्ये एकूण 50-55 महिला आणि मुली बसल्या होत्या. त्यामध्ये सुद्धा आमच्या मॅडम आहेत त्या निरीक्षक होत्या. त्यांनी चांगले 3 क्रमांक काढलेले आहेत. त्यामध्ये प्रतीक्षा इंगळे हिचा प्रथम क्रमांक आलेला आहे. द्वितीय क्रमांक आहे त्रिशा बोचरे आणि तृतीय क्रमांक आहे गौरी पाचको. या सर्वांसाठी एक वेळेस टाळ्या. यांचे शील्ड, प्रमाणपत्र आणि बक्षीस परमार्थ समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले आहेत. परंतु वेळेअभावी आपण ते कार्यक्रम चालू असताना घेणार आहोत. सन्माननीय पंकज सर यांना सुद्धा 2 शब्द बोलायचे होते, परंतु मी दिलगिरी व्यक्त करतो. पुढील आपण भविष्यात कार्यक्रम घेणारच आहोत. बक्षीस ज्यांचे नाव आहेत त्यांनी भाषण झाल्यानंतर आपल्या जे इथं भोजनाची व्यवस्था केली आहे, महिलांना भोजन सुरू झाल्यानंतर त्यांचं बक्षीस वितरण होईल. पंकज सरांना सुद्धा बोलण्याची संधी त्यावेळी दिल्या जाईल. यानंतर मी कार्यक्रमाचं अध्यक्षीय भाषण एकदम शॉर्टकट मध्ये करण्यासाठी विनंती करतो आमचे कॉम्रेड जितेंद्रजी चोपडे यांना. आजच्या आपल्या मौजे या मांडका ऐतिहासिक गावामध्ये राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200 वर्षानिमित्त आज त्यांना अभिवादन या ठिकाणी आपण करत आहोत. आजच्या या कार्यक्रम प्रसंगी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव 2026 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपण गावकऱ्यांनी या ठिकाणी मला या ठिकाणी नेमलं. माझ्यासोबत खामगावून आलेले आमचे सहकारी मित्र, त्यासोबत या गावातील प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच साहेब, सामाजिक कार्यकर्ते आणि आपल्या गावातून प्रत्येक घरातून मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले बंधू आणि भगिनी, विशेषतः इथं मोठ्या संख्येनं आपण स्त्रियांना पाहिलं आणि मला पण फार आनंद झाला, कारण शेतीचा शोधच हा महिलांनी लावलेला आहे. आणि महात्मा फुलेंनी सुद्धा शेती, शेतकरी याच्याबद्दल फुलेशाह आंबेडकरांचे विचार हे या ठिकाणी आपल्याला मांडायचे आहेत, पण वेळ अत्यंत कमी आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले समजून घेत असताना शेतकऱ्यांचा आसूड नावाचा जो ग्रंथ आहे, ही जे पुस्तक आहे मास्टरपीस म्हणून, हे आपण वाचलं पाहिजे. आजच्या दिवशी आपण संकल्प केला पाहिजे की मी विनंती करतो संतोष मामांना, प्रवीण मामांना, आपल्या आयोजकांना की याच्या पुढे किमान
आपण शेतकऱ्यांचा आसूड म्हणून जे काही पुस्तिका मिळत असेल 25 पुस्तिका का असत ना सुरुवातीला, पण आपण ते घेऊ आणि जी लोक शिकलेले आहेत त्यांच्यापर्यंत पहिले ते पुस्तिका आपण देऊ. म्हणजे शेतकऱ्यांचा आसूड जर समजला तर आपल्याला महात्मा फुलेंचे शेती, शेतकरी आणि फुले शाहू आंबेडकरांचे विचार याच्यात समजतील. एवढंच या ठिकाणी मांडतो. वेळेअभावी आता आपल्याला भुका पण लागलेल्या आहेत. मला जाणीव आहे दिवसभर काम करावं लागते आणि आता हे आपलं पुढचं चालू होते का असं काही नाही आहे. पण तुम्हाला एक सांगतो, लवकरच आपल्याला जेवणाची पण सुट्टी होणारच आहे. म्हणून पुण्याच्या एकदा राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 102वी शताब्दी वर्षानिमित्त जिंदाबाद. आपली रजा घेतो, थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. अध्यक्षांच्या परवानगीने या सर्वांचे मी आभार मानतो स्टेजवरच्याचे. आणि कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. महिलांनी इथं जेवणाची व्यवस्था केलेली आहे. या लाईनच्या तिकडे पूर्ण महिलांची पंगत बसेल, बाकी पुरुष कोणीही बसणार नाही. आणि महिलांना विनंती आहे की जेवण केल्याशिवाय कोणीही घरी जाणार नाही. सर्वात आधी महिलांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आणि सगळ्या पुरुषांना विनंती आहे की तुम्ही या साईडला यायचं आहे. बाकी आपल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण व्यवस्था करायची आहे. शिक्षिकाबाई, वकील डॉक्टर, शिक्षिकाबाई, कंडक्टर बाई, तिकीट देऊ लागल्या. ज्योती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले की जय.